गोरेगाव इथं दहीहंडी सण उत्साहात साजरा गेल्या 16 वर्षापासून सुरू। नामदार भरत शेठ पुरस्कृत पथिक प्रतिष्ठान आयोजित दहीहंडीसाठी जनतेची अलोट गर्दी। प्रथमच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुरस्कृत NRA ग्रुप आयोजित दहीहंडी ठिकाणी जनतेची मोठ्या प्रमाणात उपस्थिती। मानगाव तालुक्यातील गोरेगाव शहर व परिसरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडी सण शनिवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला। गोरेगाव परिसरात अनेक गावात मोठ्या प्रमाणात दहीहंड्या बांधण्यात आले होते। सतत मुसळधार पाऊस असून देखील मुसळधार पावसात गोविंदाचा उत्साह देखणीय होता। गोरेगाव इथं सालाबाद प्रमाणे यावर्षीही गेल्या 16 वर्षापासून सुरू असलेल्या नामदार भरत शेठ गोगावले पुरस्कृत पथिक प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी प्रत्येक वर्षाप्रमाणे जिजामाता मैदान गोरेगाव इथं बांधण्यात आली होती। दहीहंडीसाठी प्रथम बक्षीस रोख 1 लाख रुपये ठेवण्यात आलेला आहे। तसेच रस्त्याच्या पलीकडे पांडुरंग गोरे कॉम्प्लेक्सच्या समोरील विशाल मैदानात प्रथमच आयोजित उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुरस्कृत NRA ग्रुपच्या वतीने दहीहंडी बांधण्यात आली होती। या दहीहंडीचा प्रथम बक्षीस रोख रुपये 51,000 ठेवण्यात आलेला आहे। दोन्ही ठिकाणी दक्षिण रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यातून नामांकित गोविंदा पथक दहीहंडी उत्सवात उत्साहाने सहभागी झाले होते। NRA ग्रुप आयोजित दहीहंडी ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवल्याने जनतेमध्ये उत्साह निर्माण झाला होता। नामदार भरत शेठ गोगावले पुरस्कृत पथिक प्रतिष्ठान दहीहंडी ठिकाणी शिवसेना पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। विशेष म्हणजे नामदार भरत शेठ गोगावले यांच्या दहीहंडी ठिकाणी नामदार भरत शेठ गोगावले आवर्जून आपली उपस्थिती दर्शवणार म्हणून मुसळधार पाऊस असून देखील जनतेची सतत अलोट गर्दी जमा होती। नामदार भरत शेठ गोगावले यांच्या आगमनाने जनतेमध्ये उत्साह निर्माण झाला होता। नामदार भरत शेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते दहीहंडी फोडण्यासाठी यशस्वी थर लावणाऱ्या अनेक पथकांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले। गोविंदा पथकाच्या या उपस्थितीत जनतेच्या आग्रहावर नामदार भरत शेठ गोगावले यांनी आनंदीत डान्स केला। त्या क्षणी मात्र जोरदार पाऊस असून देखील जनतेचा जोश व उत्साह दुप्पट झालेला पाहावयास मिळाला। दोन्ही पक्षाच्या दहीहंड्या रस्त्याच्या 2 दिशेला समोरासमोर असल्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी गोरेगाव पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता।